घरच्यांसमोर तुम्ही सगळ्या गोष्टींचं खापर माझ्या डोक्यावर फोडलं. मी काही नाही बोलले. मला मनात नाही हे माहित होतं. तुम्ही फक्त मी सांगितलं म्हणून प्लॉट नाही घेतला. कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही पटली तर ती तुम्ही करतच नाही. अच्छा, म्हणजे आता हे सगळं तुला माझ्यावर उलटवायचंय. अहो, मी असं अजिबात म्हणत नाहीये की 56 नंबरचा प्लॉट घेण्याची इच्छा माझी नव्हती. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की लोकांचे पैसे वापरणं चुकीचं, ते मला पटत नव्हते. तुम्ही स्वतःच्या कामासाठी त्यांचे पैसे वापरत होते. माझी इच्छा नसतानाही माझ्या आजीचे कडे मी घाण टाकली. का? कारण मला आपलं मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. म्हणजे आता हे सगळं सांगून तू मला हे दाखवतेस की तू माझ्यावर किती उपकार केलेस ना? अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्ही मूळ विषय बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींवर वाद घालताय. आणि तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचं नाही. मी इथे आले होते, मयूच्या अभ्यासात तिला जे हवंय ते द्यायची जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी आपण पूर्ण केलीच पाहिजे. आणि जर तुम्हाला ती जबाबदारी पूर्ण करता येत नसेल ना तर ती मला केली पाहिजे. आणि मी करेन, ती पण माझ्या परीने. पुढे तुमची मर्जी. मयुरी, मी तुला पिकअप करायला येऊ? नाही, नको, मी येते. ओके. ऍक्च्युली मी काल तुला मेसेज केला होता पण त्याचा काही तू रिप्लाय नाही दिला. एनिवे, आत्ता मी तुला कॉल यासाठी केलाय की आपण आजच फॉर्म भरतोय आणि फी पण आजच भरतोय. आजच? उद्या भरणार होतो ना आपण. ऍक्च्युली ऋतुजा उद्या नाहीये आणि आपलं ठरलं होतं ना की फॉर्म पण एकत्र भरायचा, फी पण एकत्र भरायची, म्हणून आज भरतोय, बाकी काय नाही. चालेल, चल बाय. रुद्र, एक मिनिट ऐक ना. हा, आपण सरांना रिक्वेस्ट केली तर सर थोडी डेट वाढवून वगैरे देतील का? तू फॉर्म नीट वाचला नाहीयेस का? अगं, त्यात क्लिअरली मेन्शन आहे की लास्ट डेट एक्सटेंड करून मिळणार नाही, प्लस इन्स्टॉलमेंट मध्ये फीज भरता येणार नाही, लिमिटेड सीट्स आहेत. आणि सिलेक्टेड स्टुडंट्स पैकी जर कोणी फी भरली नाही तर जे स्टुडंट्स वेटिंग लिस्ट मध्ये त्यांना सीट अलॉट केली जाईल. म्हणजे मी जर आता फी नाही भरली तर माझी सीट दुसऱ्याला देऊन टाकणार? ऑफ कोर्स मयुरी. चल बाय. कुहू, ही बॅग घे बाळा. आई, आमच्या शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यात मला भाग घ्यायचा आहे. आणि आई, त्याच्यासाठी मला न्यू ड्रॉइंग कलर्स पाहिजेत, पेन्सिल कलरचा. नाही हा कुहू, ड्रॉइंग कॉम्पिटिशन साठी तू जुन्याच पेन्सिल वापर. तुला थोड्या दिवसांनी नवीन घेऊन देईन बाळा. आई, मला नवीन कलर पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. कुहू, कुहू, मी घेऊन देईन तुला नवीन पेन्सिल कलर्स. मयू, आई आहेत माझ्याकडे, घेऊया आपण. आय लव्ह यू दीदी. ए, तुमचं लव्ह यू टव्ह यू संपला असेल ना तर चला लवकर, मला जायचंय, मला उशीर होतोय. आत्या, तू संजूला घेऊन पुढे हो, मी कुहूला बस स्टॉपवर सोडते. ओके. ही एवढी रिलॅक्स कशी काय वाटतेय? कुहू, चल आपल्याला दुकानात जायचंय. मयुरी, सॉरी हा. काय झालं बाबा? पैसे नाही देऊ शकलो ना मी तुला. तू रागावली असशील ना माझ्यावर? नाही बाबा, नाही चिडले. मी सरांशी बोलेन आणि काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे, बोल तू. हा, कळलं का मयू? दुसरा ऑप्शन ना नेहमी असतोच, पण आपल्याला तशा पद्धतीने विचार करावा लागतो. खूप शिकायचंय तुला आज. चला, निघायचंय की नाही? का इथेच टाइमपास करत बसणार आहेस? चल.
मयुरी, तू नक्की चिडली नाहीस ना माझ्यावर? नाही बाबा. कुहू, तू ड्रॉइंग बुक ठेवायलाच विसरलीस. थांब मी ठेवते. हा. अरे पैसे कुठे गेले? ओ नो, म्हणजे मी पैसे संजूच्या बॅगेत ठेवले. मला दे बघायला. बॅग दे तुझी, चेक करते मी. इथले पैसे कुठे गेले? माझ्या लॉकरला कोणी हात लावला होता? लॉकर मधनं पैसे गायब आहेत. अगं कोण हात लावणार कपाटाला? आणि आपण सगळे तर घरातच आहोत ना. तेच तर ना, कोणी हात लावलाय? काल रात्री मी तुला जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे दिले आणि उरलेले मी माझ्या हाताने लॉकर मध्ये ठेवले होते, हो ना? हो, तूच कपाटात ठेवले आणि लॉकही तूच केलंस ना. तेच. मग गेले कुठे पैसे? संजूच्या शाळेची फी भरायची होती म्हणून मी लॉकर उघडला, तर लॉकर मध्ये पैसेच नाहीयेत. कुठे गेलेत पैसे? शिल्पी, नक्की कुणाला विचारतेस तू? पैशांचा सगळा हिशेब तुझ्याकडे आहे, कपाटाच्या चाव्या तुझ्याकडे आहे, मग पैसे जाणार कुठे? बाबा, 45,000 गायब आहेत. अगं काय गायब गायब करतेस? ते स्पर्धेचं 11,000चं पाकिट जिंकलं होतंस ते पण असंच हरवलं म्हणालीस आणि अचानक एक दिवस समोर आलं. वेंधळी आहेस कधी तू. बघ, मिळेल. आई प्लीज, आता कुठलाही विषय कुठेही नको काढूस. आणि तुला हवं असेल तर तू आज जाऊन बघ. अगं कपाटाचा कोपरा चेक केला मी, कुठेच नाहीयेत पैसे. आपल्या घरात तर कुणी आलंही नाही आणि कुणी गेलंही नाही. करेक्ट. याचाच अर्थ आपल्याच घरातनं ते पैसे कोणीतरी घेतलेत. तुला काय म्हणायचं नेमकं? आपल्याच घरात कोणीतरी चोरी केली? खात्री आहे मला. मूर्खासारखं काहीतरी बरोबर नकोस. डोकं शांत ठेव आणि परत एकदा पैसे मोज. बाबा, मला पुन्हा जाऊन कन्फर्म करण्याची खरंच काही गरज वाटत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन चेक करा एकदा, मोजा पैसे. शिल्पी, जरा स्पष्टपणे सांग, काय वाटतंय तुला? कुणी घेतलेत पैसे? कुठे गेलेत? मला स्पष्टपणे सांगण्याची आता काही गरज नाहीये, इतकं स्पष्ट आहे ते. काय? आई, आपल्या घरात आता एकच व्यक्ती आहे जी हे काम करू शकते. मयुरी. मयुरी, हा? मी काय म्हणतोय, यू आर माय प्राईड आणि तू खूप हुशार मुलगी आहेस. आणि हो मयुरी, काळजी करू नकोस. तुला तो कोर्स करायचा आहे ना, आता नाही केला आपण नंतर करू ना. लाईफ इज व्हेरी अनसर्टन, डोंट वरी. ओके? दीदू, काय? तू असं का करते? काय करते मी? तू त्याचीच बॅग धरली, माझी का नाही धरली? तसं काय नाही ग. होय, तुझा हात दुखतोय का? मी घेतो ना बॅग तुझी. दे दे दे, गिव. हे आपण दे. नाही बाबा, मी धरते. अगं दे, युअर फादर इज हिअर. व्हॉट इज दिस? गिव गिव गिव. मी खरंच धरते. हा, नको? मग ठीक आहे.
मयुरी, तुला खूप शिकायचंय ना, तू खूप शिक ना. आपण परत करू ना कोर्स. कोर्स कुठे जातोय, परत करू आपण. हा ओके. तू ऐकत नाहीस माझं, मी काय बोलतोय मगाचपासून. मी ऐकते बाबा. हा मग ऐक. तू मी काय म्हणत होतो, कॉफी लेणार? नाही, स्ट्रेस मध्ये वाटतंय ना, म्हणून विचारलं. कॉफी घेणार का? नाही नको थँक्स. तुझं काही काम होतं? हा, ते डॉक्टर साहेबांनी 312चे रिपोर्ट्स मागितले. अरे हो, मी विसरलेच. आले. बाय द वे मॅम, हा, आज तुम्ही एकदम ब्युटिफुल दिसताय. काय रे, क्लिनिक मध्ये रोज सगळ्या मुलींशी असंच वागतोस का तू? सगळ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे ना मॅम. काय फरक आहे रे? घ्या घ्या, तुम्ही फोन घ्या. मी डॉक्टर साहेबांना 312चे रिपोर्ट्स देऊन येतो. सगळ्यांमध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे हे मी नंतर फुरसतीने सांगतो तुम्हाला. हे सगळं करण्यापेक्षा जरा कामाकडे पण लक्ष देत जा. रिपोर्ट्स, काम. संजूच्या शाळेतनं फोन. हा हॅलो. हो शिल्पी म्हात्रे बोलतेय, बोला. हो ऑफकोर्स मी येणार आहे. मला माहिती आहे त्याची फीस भरायची आहे. येस येस मी येणार आहे. व्हॉट? कॅश? माझे पैसे संजूच्या बॅग मध्ये 45,000? पण कसं काय म्हणजे? हो हो सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही, मी लगेच येते शाळेत. हो येते मी. तू आहे ना महिन्याचं सगळं बजेट हलवून टाकतोस. आता बिट्टूला पैसे पाठवायचे होते ना आपल्याला. अरे उगीच नवीन टाकीचं काढलंस. तू ना जीव घेऊन शांत बसशील माझा. घरात पाणी नाही तर स्वतःच बोंबाबोंब करतेस ना. तुम्हा बायकांशी ना कसं वागवणं तेच कळत नाही मला. इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं. डबल ढोलकी. आता पाण्याची टाकी बसवली तर का बसवली, नाही जर का नाही बसवली तर तुझ्या घराकडे लक्षच नाहीये. माणसाने करायचं तरी काय करायचंय? काही नाही, बायकोचं सगळं ऐकायचं. हे बघ प्राजक्ता, कंठाळे काकू आल्या. आल्या नाही, आल्यावर येणार आहे. झेल लवकर आटप. हो. अगं प्राजक्ता, त्या वाघमारांच्या घरात म्हणे काही प्रॉब्लेम झालाय. नाही हो काकू. अगं नाही काय, त्यांचं म्हणे बरंच नुकसान झालंय जमिनीच्या व्यवहारामध्ये. तरी बरं, वाघमारे प्रॉपर्टी मध्ये धंदा करत होते ना. हो ना. अशा माणसाने असं केल्यावरती विश्वास तरी कोणावर ठेवायचा आता? म्हणजे व्यवहार करताना आता विचारच करावा लागेल. त्याच नादात त्यानं पिणं बिणं सुरू केलं वाटतं. पाहिलं ना आज कसा चालत होता आणि तोल काय जात होता आणि बोलत काय होता. अगं तुझी मैत्रीण त्याला कशी बशी आधार देऊन घेऊन गेली. अशी लोक आपल्या सोसायटी मध्येच नको. आमच्या घरी पोरं बाळा आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होईल. हो काकू हे काय आहे? हा एवढीशी गोष्ट उगाच मोठी करताय ना तुम्ही. तुम्हाला ना दोघींना गॉसिप करण्याशिवाय दुसरं काही येतच नाही. लगेच भांडायला काय उठतेस? चला हो दाभाडे. श्रेयस टपरीवर भेटला ना तेव्हाच मला गडबड वाटली. अरे यार, मी घरापर्यंत जायला हवं होतं. आशुशी मला बोललंच पाहिजे, कारण श्रेयसची अशी सोसायटीमध्ये बदनामी नको व्हायला. ही बाटली मी कचऱ्याच्या बादलीत फेकणार आहे आता. आगाऊपणा करू नकोस. बाटली दे, बाटली दे मला. काय करताय तुम्ही? कसे वागताय? बाबा तिकडे समोर बसले, याची तरी जरा लाज बाळगा. आता हे घर इतकं छोटं आहे, कोणाकोणाची लाज राखू मी? दे ती बाटली, दे बाटली, दे दे ना. नाही देणार सांगितलं ना. एक सिप दे ना प्लीज. नाही देणार. तुम्ही जेवून घ्या. नाही सांगितलं ना मी. महंगा पडेगा.
महंगा पडेगा. काय महाग पडायचं बाकी राहिले अजून सांगा ना. तुमच्या बहिणीचे 45,000 रुपये हरवले असं तिचं म्हणणं आहे. ते मयूने घेतलेत असंही तिचं म्हणणं आहे. या गोष्टीचा छडा लावण्याऐवजी, शहानिशा करण्याऐवजी तुम्ही बाहुलीच्या केसांच्या वेण्या घालत बसलात. तुम्ही जेवा आणि मला पैसे शोधायला मदत करा. कारण जोपर्यंत 45,000 रुपये कुठे गेलेत हे मला कळत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्हालाही स्वस्थ बसू देणार नाही. कळलं? अरे खरंच यार, मी पैसे घरी विसरले. मयू यार, तुझ्यामुळे ना नेहमी प्लॅन फ्लॉप होतो. मी उद्या नक्की भरेन, प्रॉमिस. बरं ते सगळं जाऊ दे गाईस, मला ना खूप भूक लागली आहे. आपण कॅन्टीन मध्ये जाऊया का? तसंही आजचं लेक्चर ना खूप डोक्यावरनं गेलंय. हो यार, मलाही भूक लागली. चला कॅन्टीनला जाऊयात. रबर रबर. मयू ऐक ना, तू पैसे खरंच घरी विसरलीयस? हो, किती वेळा सांगू तुला. पैसे घरी विसरली असेल तर मग इट्स ओके, पण मग तू लेक्चर मध्ये सरांना इन्स्टॉलमेंट बद्दल का विचारत होतीस? अरे ते एक माहिती म्हणून जस्ट विचारून ठेवलं. माहिती? पण का? तू फोनवर पण असंच काहीतरी बोलत होतीस. पैशांची सोय नक्की झाली आहे ना? हो झालीये. मयू, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? नाहीतर मी देते. हो रुद्र, सगळं ठीक आहे. पैशांची सोय झालीये, फक्त आणायला विसरले. संजू शाळेतून आला का विचारायला हवं. काय? हा नाही काय नाही, चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. मयू खरंच सांग मला, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? हो ठीक आहे ठीक आहे, चल चल लवकर, ते पुढे गेले. बर चल. मयुरी हात सोडा. मयुरी हात सोड. तू आत्या, आत्या संजूला मारू नकोस. मयू तू आधी बाजूला हो. मयुरी अगं बाजूला हो, त्याने चोरी केलीये. मी खरंच काय केलं नाही, मी पैसे नाही घेतले. मयू बाजूला हो. आत्या, चोरी संजूने नाही, मी केली. कशी नाही वाटत तुला? हा, स्वतःच्याच घरात चोरी केलीस तू. अच्छा, म्हणून घरी फोन केला होतास की संजू घरी आहे की नाही, हो ना? काय केलंस ग तू? हा, हे शिकवलं मी तुला? हे माझे संस्कार आहेत? हा, असं शिकवलं मी तुला? तुझी हिम्मत कशी झाली? मग अजून काय केलं असतं मी आई? दुसरा कोणता मार्ग ठेवला होतात का तुम्ही? तू काय बोलतेस तुला कळतंय? डोकं ठिकाणावर आहे तुझं? तुला असं म्हणायचंय की तुझ्या बाबांनी आणि मी मिळून तुला भरीस पाडलं म्हणून? हे एक्सेप्ट करायला खूप कठीण आहे, पण हेच खरं आहे आई. हे मयू, काय पण बोलतेस यार? काही पण? ओके, मग मी जे बोलते ना ते स्पष्टपणे सांगायची ताकद तरी आहे का तुमच्यात बाबा? मयुरी, तुझे बाबा आहेत ते, हे विसरू नकोस. नाही विसरले, अजिबात नाही विसरले मी आई.
पण नियम सगळ्यांसाठी सारखे हवेत ना. मुलांनी आई वडिलांशी नीट वागायचं, नीट बोलायचं, आणि आई वडिलांनी काय करायचं? हा, त्यांच्या मनाला येईल तसं वागायचं. आई, मी आत्तेच्या कपाटातून पैसे घेतले कारण मला फी भरायची होती. मी सगळं करून बघितलं ग, तुला सांगितलं, बाबांना सांगितलं, तुम्हाला रिक्वेस्ट पण केली, पण तुम्हाला काहीच फरक पडला नाही त्याने. बाबा तर सांगून मोकळे झाले की तू दुसरा कोर्स कर म्हणून. मग त्यात चूक काय मयू? तुमच्या दृष्टीने काहीच चूक नाहीये, पण माझ्या आहे. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी अशा महत्वाच्या काहीच गोष्टी नाहीयेत का? सगळं ठीक चाललं होतं आणि अचानक शिक्षण घेण्या इतके पैसे पण नाहीयेत का आपल्याकडे बाबा? अगं पण म्हणून काय चोऱ्या माऱ्या करणार आहेस का तू? अजिबात नाही आई, मी आत्तेच्या कपाटातून पैसे चोरले, मी मान्य करते, माझं चुकलं, पण फक्त माझं एकटीच चुकलंय का? मी सगळीकडून ब्लॉक झालेले. ओ 4 BHK थांबा. काही चांबार चौकशी करायची असेल ना, राहू दे. ओ चौकशी कोण करतय? पण माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम होतं. कसलं महत्वाचं काम? हे घ्या तुमचे 5,000 रुपये. हे कसले? अहो हे तुमचे 5,000 रुपये. तुम्हाला लक्षात नाही का? मागे मी पंप्यासाठी घेऊन गेले होते ना तुमच्याकडून, तेच आहे ते पैसे. आज देते, उद्या देते, परवा देते असे म्हणता म्हणता राहूनच गेलं. आता दिवाळीत पंप्याला 4 चांगली कामं मिळाली म्हणून ठरवूनच हे बाजूला काढून ठेवले होते. तेच आहे ते. मंजुषा, तू माझ्याकडून कधीच पैसे घेतले नव्हतेस. नाही हो, तुमच्या लक्षात नाही, मी घेतले होते. कशाला करतेस हे सगळं? मग काय करू? भिंती आड बसून नुसतं सगळं ऐकत राहू? अहो तिकडे काय चालू आहे, तुमची परिस्थिती काय आहे हे सगळं माहित असून देखील हातावर हात धरून बसून राहू का? यासाठी शेजारी असतात का कधी? ते काय नाही, तुम्ही पैसे ठेवून घ्या. अगं तुलाही वाटलं ना यातच सगळं आलं. आधीच आम्ही कर्जात बुडालो. आणखीन कर्ज नको. होईल सगळं कसं तरी, निभावेल, मार्ग निघेल. आणि हो, तुला जर वाटत असेल ना हे 5,000 देऊन तू आमच्या दारात चपला ठेवू शकशील ना, अजिबात चालवून घेणार नाही. ओ 4 BHK, तुम्ही किती नाही म्हटलत ना तरी आमच्या चपला जिथे ठेवायच्या तिथेच मी ठेवणार आणि तुमच्या दोरीवर आमचे कपडे वाळत घालणार, बरं का? येते मी. बरं, काळजी घ्या आणि काही लागलं तर सांगा, आम्ही आहोत. येते. मम्मा, तू मयुरीला चोर का म्हणालीस? दिस इज नॉट गुड मम्मा. हो, बट व्हॉट शी हॅज डन इज ऑल्सो नॉट गुड ना. हे बघ संजू, जेव्हा आपण एखाद्याला न सांगता त्याची वस्तू घेतो तेव्हा त्याला चोरच म्हणतात ना. मम्मा, जर तुला पैसे हवे होते तर तू तिला का नाही दिलेस? तिला माझ्यासारखी गेम तर नाही ना खेळायचे होते ना. तिला तर फक्त अभ्यासासाठी पैसे हवे होते, मग तू का नाही दिलेस? नाही दिले, बस नाही दिले मी. पण तू तिला पैसे दिले असते तर मग तिने चोरी नसती केली. झालं. हे बघ, तुझी मामी जेवढं प्रवचन देते ना तेवढं इनफ नाहीये का? आता तू पण सुरू झालास. सगळ्यांना ना शिंग फुटलीत या घरात, सगळेच बोलायला लागलेत. जा, जाऊन बाहेर खेळ आणि मला अक्कल शिकवायची अजिबात काही गरज नाहीये. मम्मा, आमच्या टीचरने सांगितलंय जो क्राईम करतो तो बॅड माणूस असतोच, पण त्याच्यामुळे त्याला क्राईम करायला लागतं तो जास्त बॅड माणूस असतो. मम्मा,
तू खूप चांगली आहेस आणि तू चांगलीच राहा. नाही मारणार कुहू मी तुझ्या दिदूला. प्रॉमिस? प्रॉमिस. नाही मारणार. दिदूला मारायचं नाही हा. आय एम सॉरी आई. मी खूप चुकीचं बोलले आणि चुकीच्या पद्धतीने बोलले. बस खालते बस. आवडला? दे परत दे. नाही देणार. अरे असं काय करते ती वहीच्या परत? नाही देणार मी. असं काय करतेस? मला कलरिंग करायचं, दे ना. ती संजूची वही आहे ना, मग त्याच्यावर तो चित्र काढेल, तुम्ही नाही. अरे संजू, मी तुला मदत करतोय ना. हो बघ, दे 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 परत. मी नाही म्हंटल. परत दे ना प्लीज. अहो मी नाही सांगितलं ना एकदा. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं नाहीये ना, मग घरातलंही कोणतं काम करू नका, कळलं? ही काय हिटलरगिरी आहे? व्हॉट इज दिस अश्विनी? आणि तुम्ही जे वागताय ते हिटलरपेक्षा कमी आहे का? मी काय अत्याचार करतो तुझ्या? तुम्ही जे करताय ना ते अत्याचार करण्यापेक्षा पण वाईट आहे. आज घराला सगळ्यात जास्त गरज तुमची आहे आणि तुम्ही काय करताय? हात पाय गाळून मुकाटपणे घरात गप्प बसला. खरं बोललं ना की पचायला खूप जड जातं. तुम्हाला काही काम करायचं नसेल ना तर ऐकायचीही तयारी ठेव. अश्विनी प्लीज काही बोलू नकोस. का नको बोलू? तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार आणि आम्ही काहीच बोलायचं नाही. बोला, सगळे बोला. आधी हिची मुलगी बोलली, आता आई बोलते. बोलत राहा, नुसते बोलत राहा सगळे. मग काय करायचं आम्ही? सांग ना. आम्ही बोलायचं नाही? हे जे करताय ते सगळं मुकाटपणे सहन करायचं? काय करायचं आम्ही? हा, वहिनी माझी कॉफी आण. अगं उशीर होतोय मला. काय यार. बाबा चहा. तुझी कॉफी. किती उशीर? तू काय बाहेर चालली आहेस? आणि हो, कुठे? जरा मयूच्या कॉलेजमध्ये जाऊन येते. का? हा, बघते मुदत वाढवून मिळते का. जर मुदत वाढवून मिळाली तर मयूला तो कोर्स करता येईल ना, म्हणून. वहिनी, तू हे जे काही वागतीयस ते आगाऊपणाचं वागतीयस असं नाही वाटत आहे का तुला? नाही म्हणजे माणसामध्ये कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीच असू नये ग. ते संजू आणि कुहूच्या शाळेत जाऊन त्यांची ती पिकनिकची फी थोडी कमी करून घेतली तोपर्यंत ठीक होतं सगळं, पण प्रत्येक वेळी असंच जमेल असं नाही ना ग. आता मयूच्या कॉलेजमध्ये रूल्स किती स्ट्रिक्ट आहेत हे माहितीये ना तुला, तरी पण. हो माहितीये मला, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. जर तिच्या मॅडम हो म्हणाल्या तर सगळेच प्रश्न सुटतील ना. नाही ठीक आहे, अपमानच करून घ्यायचाय तर आता मी काय बोलणार. अहो प्रचंड गोड कॉफी बनवलीस, सॉरी मी नाही घेऊ शकत ही. बाय. अहो मी मयूच्या कॉलेजमध्ये जाऊन येते. अहो अश्विनी तुला उशीर होतोय, जा.
श्रेयस, अश्विनी मयुरीच्या कॉलेजमध्ये गेली. हा ऐकलं बाबा मी. सारखं काय तेच तेच. तू तिच्यासोबत जायला हवं होतस. तू तिच्यासोबत कॉलेजमध्ये जायला हवं होतस. कशाला? म्हणजे तिन्ही जाऊन पण काय फायदा नाही. हे प्रिन्सिपल आपलं काय ऐकत नाही, हिचंही ऐकणार नाही. ते कळेलच आपल्याला ती आल्यावर. पण आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. इथून उठ आणि आंघोळीला जा. बाबा काय करू आंघोळ करून? अहो जाऊ द्या ना, त्याला कुठे जायचं नाही यायचं नाही, बसलाय तर बसू दे ना. तुमची ती सून ती गेली निघून. कळायला नको तिला की आपल्या नवऱ्याला बरं नाहीये, त्याला आपली गरज आहे. पण नाही, माहिती असून सुद्धा गेली आपली भटकायला. भटकायला? कसं आहे माहितीये का, आता त्या पोरीची आई पण तीच आहे आणि बाप सुद्धा. मोठ्या हिमतीनं तिनं हे घर आपल्या हातावर झेललाय चालवण्यासाठी. ते काही सोपं नाही. मग मला सांगा, ती डिझर्विंग नाहीये का? पैशा अभावी जर ती ही परीक्षा देऊ शकली नाही तर तिचं खूप नुकसान होईल. आणि मी खात्रीने सांगते की कोर्स संपण्याच्या आत ना मी पैसे भरेन. मला ना फक्त थोडी मुदत हवी आहे. पण एकाच विद्यार्थ्याला आम्ही अशी सवलत नाही देऊ शकत ना. मॅडम, शिक्षणाचा सगळ्यांना समान अधिकार असायला हवा ना. ह्या तत्वावर ही संस्था चालते ना. पण मला वाटतं हे तत्व इथे पाळलं जात नाहीये. मग ज्यांची ऐपत नाही त्यांनी तर इथे यायलाच नको ना. पैसे असो वा नसो, प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा चांगल्या शिक्षणावर अधिकार आहे. आम्ही असं म्हणतच नाही आहोत की आम्हाला फुकट शिक्षण पाहिजे. मॅडम, आम्हाला फक्त थोडासा वेळ हवा आहे आणि 2 महिन्याच्या आतमध्ये शक्य तेवढ्या लवकर आम्ही तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे माझ्या मयूने हा ऍडव्हान्स कोर्स पूर्ण केला ना तर ती परीक्षेमध्ये पहिली येईल आणि तुमच्याच कॉलेजचं नाव मोठं होईल ना. ठीक आहे मिसेस वाघमारे, मी तुम्हाला ऑन स्पेशल ग्राउंड थोडी मुदत वाढ करून देऊ शकते, पण फक्त 1 महिना. म्हणजे माझ्या मयूला या क्लासमध्ये बसता येईल ना? हो. 1 महिन्याच्या मुदतीत तुम्ही जर का फी भरली नाही तर मात्र ती कोर्सला बसू शकणार नाही आणि पुढे परीक्षा देखील देऊ शकणार नाही. मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळच नाही येणार. मी नक्की पैसे भरेन. थँक्स, खरंच खूप थँक्स. अहो नको नको, मला थँक्यू म्हणू नका. अहो, चांगल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देणं हे कॉलेजचं कामच आहे, हे मला देखील मान्य आहे. पण आम्हाला देखील प्रेशर असतं. आमच्या कॉलेजची पॉलिसी बाजूला ठेवून मी तुम्हाला ही सवलत उपलब्ध करून देत आहे. थँक्यू. काही सुचते? नाही ग, काही सुचत नाहीये मला. आई ऐक ना, तुला कोणतं काम छान करता येतं? घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ घालणं. अगं आई, आपल्याला असं काम हवंय ज्याचे लोक तुला पैसे देतील. तू जे करतेस त्यामुळे घरातले साधं अप्रिशिएट करत नाही, मग बाहेरचे पैसे का देतील? स्वयंपाक किंवा मोदक असं काहीसं. म्हणजे केटरिंग. पण अगं हल्ली गल्लोगल्ली केटरर्स आहेत आणि जरी हे आपण करायचं म्हटलं तरी हे खूप प्रोफेशनल लेवलला जाऊन आपल्याला करावं लागेल. म्हणजे प्रॉपर सेटअप, किचन वगैरे सगळं बघावं लागणार. अगं मग आपलं किचन आहे ना. विसरतेस का तू? बाबा तुला करायला देणार आहेत का? हो ग, यांना काहीही न सांगता करायचं म्हणजे मला जरा टेन्शनच येत आहे. आई प्लीज. अगं नाही ग, माझा निर्णय मी नाही बदलणार आहे, पण काहीतरी सुचायला तर हवं ना. तू
मला सांग, तुला कोणतं काम केल्यावर खूप छान वाटतं, आनंदी वाटतं? तसं नाही सांगता येते ग मला काही. आई आई अशी मोमेंट आठव ज्यावेळी तू खूप खुश होतीस, तू एन्जॉय करत होतीस ते काम. जेव्हा मी बाबांना स्वतःच्या पैशातनं कोट घेतला होता ना तेव्हा. बरं, आणखीन? शिल्पीला मिसेस आश्रय सोसायटी पुरस्कार मिळाला होता तेव्हा पण. हो गॉड. अगं तसं नाही ग, म्हणजे मी तिला तयार केलं होतं आणि ती सुंदर दिसत होती आणि सगळे हे म्हणत असताना ना मला खूप छान वाटलं होतं. देअर यू आर. मी पण ठरवलंय, मी पण काम करणार. तू असं अजिबात करायचं नाही. मयू सांगून ठेवते, तू अभ्यासाकडे लक्ष दे. अगं मी अभ्यास करतच काम करणार. एखादा पार्ट टाइम जॉब तर मी अभ्यास करता करता करू शकते ना. बरीच मुलं मुली करतात जॉब आणि परीक्षेत पण चांगले मार्क्स मिळवतात. पण मागे तू कॉन्फरन्स मध्ये जाऊन काम केलं होतं, तसं अजिबात करायचं नाही. नाही तसं नाही करणार. मी ना होम ट्युशन्स वगैरे याचा विचार करते. बऱ्याच जाहिराती येत असतात होम ट्युशन्सच्या आणि 2-3 ट्युशन्स घेतले तर माझे ना पुस्तक आणि येण्या जाण्याचा खर्च पण निघून जाईल त्यात. मग तुझा विचार ना खरंच खूप चांगला आहे. इतक्या लहान वयात स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप चांगलं आहे. पण मला ना काळजी वाटते, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर. नाही तसं काही होणार नाही. मग ठीक आहे. बरं, मग तू शिर्के काकूंकडे कधी जातेस? शिर्के वहिनींकडे तर जायचंच आहे ग, पण त्याच्या अगोदर ना आज रात्री मला एक काम करायचंय. कोणतं? नाही कसलं नाही ग. संजू निघाले ना की मग मी पण निघेन. हो, तेव्हाच गेलेलं बरं. तोपर्यंत ती हिटलर पण गेली असेल ऑफिसला. आजोबांचा तर काय एवढा विषय नाही, आजीला थोडं मॅनेज करावं लागेल. उद्याचं उद्या बघू. हो चल लवकर जाऊया, नाहीतर ती हिटलर येईल हुकूम सोडत. कशी म्हणते ती, चला मला जेवायला वाढा. शी बाई, ह्या घरात कोणाकोणाला काय काय शिकवायचं. तुला ना एक फटका द्यायला पाहिजे. असं बोलतात का आतू बद्दल? तशीच बोलते. चल घेते तू.